तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विष्णू ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे मी पेंटर आहे, पण आता मी घेतलेले आहेत मित्रांनो शेळ्या। कारण शेळ्यामध्ये बघू म्हणलं जरा काय मुनाफा होतंय काय नाही। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही शेळ्या आपल्याकडं 20 ते 30 शेळ्या प्लस शेळ्या आहेत, 30 शेळ्या प्लस शेळ्या आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्ही शेळी पालन करू इच्छिता तर ही बघू शकता तुम्ही। आता हिवाळ्याचा मोसम चालू आहे आणि सोयाबीनचं रान आहे। तर आपल्याकडं कुठंही असं बंदिस्त त्यांना केलेलं नाही आहे सुविधा। तर आपण काय करतो, अशी सोयाबीनचे रानं, कापसाचे रानं ज्यामध्ये चारतो। तर मित्रांनो, या रानामध्ये बघू शकता तुम्ही टाकळ आहे, टाकळीचं झाड आहे। तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगा कमेंटमध्ये। हे बघा, हे टाकळ आहे। बाकीच्या इतकं भरपूर गवत आहे, असं शिवफ्रूट आहे, चिचू आहे। तर असं भरपूर सारं गवत आहे। आणि मित्रांनो, हे गवत जर शेळ्यांना भरपेट जर मिळालं हिवाळ्यामध्ये तर याने फायदा खूप असा होतो की शेळ्यांना रोग येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथं बघू शकता तुम्ही सोयाबीन पडलेली शेळ्या वेचून खात आहेत। तर ह्याच्यामुळं काय होतं आहे, शेळ्यांना रोग येत नाही आणि त्यांना भरपूर असं पौष्टिक अन्न भेटतं आहे। आणि त्यामुळं पिल्लांची ज्या गाभण शेळ्या आहेत त्यांना असं होतं की पिल्लं चांगली जन्मतात। आणि ज्या शेळ्या दुधाची आहेत वेलेल्या आहेत तर त्या शेळ्यांना पण दूध भरपूर येतं, कारण की या ठिकाणी 12 वनस्थळे आहेत आणि संपूर्ण हिरवगार गवत आहे। जसं की आपलं बंदिस्त शेडमध्ये काय असतं मित्रांनो, रेग्युलर 1 ते 2 चारे असतात किंवा 3 चारे असतात। पण या ठिकाणी जर तुम्ही शेतात जर उघड्या शेळीपालन बघितलं, समजा असं मुक्त शेळीपालन ज्याला की रोज चारायला सोडतो आपण, तर या ठिकाणी आज कपास खाल्ला तर उद्या वेगळंच काहीतरी असतं, सोयाबीन खाल्ली तर अजून दुसऱ्या दिवशी वेगळंच काहीतरी असतं, शेंगा बाबळी झाडं असं वेगळं त्यांना भेटत असतं। त्यामुळे शेळ्यांची क्वालिटी चांगली राहते आणि त्या निरोगी राहतात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्या शेळ्या सगळ्या एकदम तब्येतीनं मस्त शेळ्या आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे। आता या शेळ्या बघू शकता तुम्ही। आत्ता झालेली टाईम, आता दुपारची वेळ झालेली आहे, 1 वाजलेला आहे, 1-1:30 त्यावेळेस मी व्हिडिओ काढतो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, पण यूट्यूबचं काय अजून झालेलं नाही आपलं काय सक्सेस त्यामध्ये। पण मी आता घेतलेल्या शेळ्या, पेंटिंग लाईन आपली चालूच आहे आणि आता म्हणलं शेळ्यामध्ये बघू काय मुनाफा आहे। तर मित्रांनो, मी 2 महिन्यापासून शेळ्या सांभाळतो आहे। तर तुम्हाला सांगतो, एका शेळीमागं किंवा एका पिलामागं प्रत्येक जनावरामागं आपल्याला कमीत कमी पर डे 30 रुपये मुनाफा होतो, म्हणजे होतोच। आणि जर तुम्ही जनावराला जर व्यवस्थित सांभाळलं, चारलं आणि चांगल्या क्वालिटीचं जरा जनावरं असतील दुधाचे वगैरे आहे ना, तर त्यांचे पिल्ले पण चांगले होतात आणि कदकाठी म्हणजे त्यांची हाईट वगैरे चांगले मोठ्या आकाराची जर शेळ्या असतील तर पिल्ले बी मोठेच होतात पटकन, दूध पण भरपेट मिळतं त्यांना। आणि असं मोकळ्या पद्धतीने चारल्यामुळं ना जनावरं मस्त सुधारतात। तर मित्रांनो, तुम्ही जर शेळीपालन करू इच्छिता असाल तर खूप साऱ्या लफड्यात काय पडू नका। जसे की 2 लाख 3 लाख लागते बाबा, शेळीपालन शेड लागतंच बाबा, तसं काय नसतं। जर तुमच्याकडं थोडंसं जरी बजेट असेल तर तुम्ही आपलं वैयक्तिक थोडं शेती असेल तर ते लयच भारी नशिबानं। तर आपल्या शेतीच्या बांधा धुऱ्यावर जगून 4-5 शेळ्या आरामशीर निघतात बघा, तुम्हाला सांगतो मी। गवत काडी असतं नाही का, पर शेळी मागं जर तुम्ही जर 5 शेळ्या जरी ठेवल्या अशा मोठ्या मोठ्या तर प्रत्येक शेळी 2-2 पिले तर नक्की देतेच, त्यातल्या काही 3 पण देऊ शकतात। तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो 5.5 महिन्यामध्ये किंवा 5 महिन्यामध्ये शेळ्या येईल, त्यात थोडा 10-5 दिवसाचा मागं पुढं फरक होत असतो। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, 18 महिन्यामध्ये तुमचे 2 वेते होऊन जातात, म्हणजे एक शेळी 4 पिल्लं देऊ शकते। आणि जे पहिल्या वेळेस वेलेली तर ते पिल्लं जवळपास 6-7 हजाराचे, दुसऱ्या वेळेस ज्या येईल ती त्यावेळेस ते पिल्लं होऊन जातात। मग 14 हजाराचे पिल्लं तुमची शेळी डबल येऊस तर ते पहिले होऊन जातात, 14 ते 15-16 असं जसे तुमच्या शेळीची ब्रीड असेल, त्याची क्वालिटी असेल, त्या हिशोबाने ते पिल्लं वाढतात, त्यांना मार्केटमध्ये व्हॅल्यू मिळते। त्याच पद्धतीने सगळं बाजार चालत असतो। तर मित्रांनो, जर जोडधंदा म्हणून करायचा असेल तर हे लय भारी। आणि जर तुम्हाला स्पेशल शेळीपालन म्हणूनच करायचं असेल आणि शेळीची याची वाट बघू नका, आपले 50-60 हजार जरी असले तरी 2-4 शेळ्या घेऊन तुम्ही बघा, आधी ट्राय करा। कारण की खूप सारं भांडवल गुंतवण्यापेक्षा आधी त्यातला अनुभव घ्या। आता तुम्हाला काही लोक म्हणते तुम्ही जातवानच घ्या, आता जातवानच घ्या, कोणची कोटा घ्या, पंजाबी घ्या, काठेवाडी घ्या, अजून भरपूर जाती आहेत, बिटल घ्या। तर मित्रांनो, अशा भरपूर शिरोळे आहेत, अशा खूप साऱ्या जाती आहेत। आणि या व्हरायटीमध्ये तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्यांच्या नादाला लागला ना तर एक पाट जर तुम्हाला घ्यायची म्हणलं ना पहिले वेत्याची, ते 18 आणि 20 आणि 25 हजार एका पिल्लाची
किंमत सांगतात. शेळीची म्हणलं तर 25, 20, 30, 35 अशी किंमत सांगतात. तर तुमच्याकडं 50,000चं भांडवल आहे, तुम्ही कुठून घेणार अशा शेळ्या? फक्त 2 शेळ्या घेऊ शकता. तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, अशा गावरान शेळ्या आपल्या बाजारामध्ये खेड्यापाड्याचे भेटतात, ज्या की अशा गाभण जर शेळी घेतली तर आता सध्या मार्केटमध्ये 12-13 हजारापर्यंत गाभण सडी शेळी मिळते. आणि जर पिल्यावाली जर घेतली तर ती शेळी तुम्हाला आता सध्या 18, 20, 22 हजारापर्यंत, जसे की एक पिल्लू असेल तर 16-17 हजारापर्यंत बसते. जर 2 पिल्लं असते तर 17-18. पिल्लाच्या आकारावरून हाईटवरून त्याची किंमत ठरते. तर मित्रांनो हे खूप सारं चांगलं आहे. ह्याच्यात खास महत्त्वाचं म्हणलं जर तुमच्या घरी दुधाची समजा मुलं असतील किंवा घरी दूध लागत असेल तुम्हाला 1-2 लिटर, तर ते विकत आणायची गरज पडत नाही. हा एक फायदा होतो. ते 100-200 रुपयाचं तुमचं आणि प्युअर दूध, आणि ते पण 12 नसताळ्याचं, जे की शेळीचं दूध. शेळीच्या दुधाला मित्रांनो कधीच चॅलेंज नाही, कारण म्हैस दिवसभरात 1 ते 2 चारे खाऊ शकतं बांधून, गाय पण. पण शेळी अशी जात आहे जी दिवसभरात कित्येक गवत काडी खाते, आणि त्या सर्वांचं औषधी म्हणून आपण ते दूध पित असतो. दूध म्हणजे एक प्रकारचं औषधीचं आहे शेळीचं, लय भारी. तर त्यामुळं मित्रांनो जर तुम्ही काय प्लॅन करत असाल तर खूप सारं बजेटची वाट बघू नका, गुंतवणूक करा थोडीफार. आणि मित्रांनो ह्या सगळ्या काय माझ्या नाहीत, ह्याच्यात माझ्या 4-5च आहेत. मी पण नवीनच आहे, सुरुवात केली आहे. पण मला अनुभव खूप सारा आधीपासून आहे, कारण मी लहानपणापासून शेळ्यामध्येच होतो. आणि त्या मधात शेळ्या बंद केल्या होत्या, पण अजून मी शेळ्या घेतल्यात, कारण की मला माहिती आहे यांचं कसा विस्तार करायला लागतं आहे आणि कमी बजेटमध्ये कसा हा उद्योग चालू करता येतं. उद्योग म्हणण्यापेक्षा छोटंसं आपलं सुरुवात केली. आता हे खूप सारं मोठं काय करायची आपली पण इच्छा असते, पण भांडवल त्याला खूप सारं लागतं. आणि आपण हळूहळू करू, त्याला काय 2 किंवा 3 किंवा 4 वर्ष लागतील, पण होईल आपलं पण. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आता प्रयत्न केला आहे, तुम्ही पण करा. आणि मी विष्णू लोखंडे. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ब्लॉगर आहे, माझं काय गोट फार्म वगैरे नाही, पण आता घेतल्या शेळ्या आणि असं चारायला हिंडायलो आहे. आणि आपलं काम पेंटिंगचं आहे, ते पण चालू असतं आहे. एन्जॉय म्हणून एक नॅचरल हवा भेटते, वेगवेगळ्या शेतामध्ये फिरायला भेटतं आहे, नवीन काही फळं बिळं रानात खायला भेटते, जसं नॅचरल भेटतं. मित्रांनो मी शहरात कामं केलेत, पुण्यात कामं केलेत, आजूबाजूच्या छोट्या मोठ्या शहरांनी कामं केलेत, पण असं काय मला काय आवडलं नाही ते दगदगीचं जीवन. त्यामुळं आपलं मस्त नॅचरलमध्ये आपल्या शेळ्या घेतल्यात, कंपन्यांनी कामं केली आहेत. 15-18 हजारावर नाही पुरत, त्यापेक्षा म्हणलं आपलं दूध नॅचरल, पुड्याचं दूध खाण्यापेक्षा नॅचरल दूध खायचं, शेतात फिरायचं. बघू शकता माझ्या बाजूने सगळे ऊस आहेत, ऊस खाऊ शकतो. 1 ग्लास रस प्यायचा म्हणल्या 20-25 रुपये द्यायला लागतात, पण इथं अनलिमिटेड असतं. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.